अमरावती जिल्ह्यातील वलगाव ग्रामपंचायतचे वादग्रस्त सरपंच व उपसरपंच यांचे पद रिक्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करावी अशा आशयाचे निवेदन एका ग्रामस्थाने वलगाव ग्रामपंचायत सचिव यांना दिले। गेल्या 1 वर्षांपासून गावामध्ये दलित वस्ती, घरकुल, इतर कामाचा सरपंच व उपसरपंच यांच्यामध्ये ताळमेळ नसल्यामुळे गावातील विकास खुंटला आहे। दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी सरपंच व उपसरपंच यांच्यामध्ये फ्रीस्टाईल होऊन अश्लील शिवीगाळ संपूर्ण गावात चर्चेचा विषय होती। तरी अशा बेजबाबदार सरपंच व उपसरपंच यांना पदमुक्त करावे अशी मागणी वलगाव येथील प्रमोद वासुदेव तसरे यांनी केली आहे। आपल्या वलगावामधील ज्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि उपसरपंच आहेत, या दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या 1 वर्षापासून मतभेद आहेत आणि या मतभेदामुळे वलगावातील सर्व जे विकास कामे आहेत ही रखडलेली आहेत आणि अनेक दलित वस्त्या, रस्त्याची कामे आणि साफसफाईची कामे यामध्ये दिरंगाई होत असून नागरिकांना प्रचंड त्रास आणि या कामांपासून खूप प्रचंड मानहानी होत आहे। आणि दिनांक 25 तारखेला सरपंच आणि उपसरपंच यांच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयाच्या आतमध्ये कमिशनच्या वादावरून अतिशय गदारोळ आणि भांडण झालं आणि या भांडणामध्ये दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ करून आणि एकमेकावर हात उचलून या आपल्या सरपंच आणि उपसरपंच पदाच्या गरिमेला काळिमा फासली आहे। आणि म्हणून या प्रकरणाचा व्हिडिओ या संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये व्हायरल झाला आणि या व्हिडिओमुळे गावातील सर्व नागरिकांची मानहानी झाली। या गावाला काळिमा फासल्या गेली, यांच्या पदालासुद्धा काळिमा फासल्या गेली। म्हणून या दोन्हीही पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून यांची पदे रिक्त करण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन मी ग्रामपंचायत कार्यालयाला सचिव आणि सर्व सदस्यांना निवेदन दिलं।